परिसरामध्ये देखील एक अति धोकादायक झाड पडलेलं आहे. पालिका प्रशासनाचं या सगळ्या संदर्भात दुर्लक्ष आहे का काही? मुळात माझ्या प्रभागामध्ये मी मोठ्या प्रमाणात ट्रिमिंग करून घेतली आहे. मी व्यक्तिशः लक्ष घालून ट्रिमिंग करून घेतलेली आहे. इवन नालीचं पाई म्हणजे आपल्या स्ट्रॉंग वॉटर लाईन किंवा चेंबर्स सगळे आम्ही साफ करून घेतलेत. त्यामुळे जरी मुंबईमध्ये सर्वत्र जरी प्रॉब्लेम होत असेल तरी आमच्या प्रभागामध्ये किंवा दादरमध्ये विशेषतः कुठे हे प्रॉब्लेम घडलेले नाहीत. एक दोन इन्सिडेंट घडले. परवा एक कोहिनूर टेक्निकलच्या इथे एक जुनं झाड होतं ते एक उमळून पडलं आणि आज हे जरा आतमधलं झाड होतं त्यामुळे आमच्या लक्षात नाही आलं, तो पत्रा पडला, लक्षात नाही आलं. तरी ह्या झाडाचं देखील आम्ही ट्रिमिंग काही 4-6 महिन्यापूर्वी केलं होतं, नाही अशातला भाग नाही आहे. परंतु काय होतं आहे माहिती आहे का, हे जे महानगरपालिकेचं जे हे गार्डन डिपार्टमेंट आहे, गार्डन डिपार्टमेंटला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. इवन महानगरपालिकेच्या सभागृहात देखील आम्ही सांगितलं की ह्या सगळ्या झाडांचं ऑडिट होणं गरजेचं आहे. जी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असोत किंवा प्रायव्हेट प्रिमायसिसमधली झाडं असोत, प्रत्येक झाडाचा एक सर्वेक्षण होणं गरजेचं आहे, सर्वे होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्या झाडाचं साधारण किती वर्षापूर्वीचं झाड आहे त्याची पूर्ण हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. त्याची मुळं कितपत आता चांगल्या स्थितीत आहेत की नाही आहेत, कारण हे पाहता येतं. याच्यासाठी स्कॅनिंग सिस्टीम आहे, अद्ययावत सिस्टीम यंत्रणा म्हणजे यंत्र आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. परंतु महानगरपालिका त्या दृष्टीने गांभीर्याने घेत नाही विरोधकांना आणि त्याचे हे परिणाम आहेत. आणि मला वाटतं की गेल्या 2 वर्षात किंबहुना ह्या वर्षी झाड पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचं कारण एकमेव आहे, जास्तीत जास्त रस्ते यांनी जे सिमेंटचे केले, 70% जवळजवळ सिमेंटचे रस्ते केलेत. आणि सिमेंटचे रस्ते करत असताना हरित लवादाच्या ज्या काय SOPs आहेत किंवा कोर्टाने दिलेले जे डायरेक्शन्स आहेत याचं त्यांनी पालन केलेलं नाही आहे. कारण साधारण झाडांच्या भोवती 1 मीटर बाय 1 मीटर एक्सिवेशन पण करायचं नसतं, म्हणजे खोदकाम पण करायचं नसतं. ते अगदी मुळापर्यंत यांनी खोदकाम केलेलं आहे. त्यात मुळं कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कापून टाकली आहेत. आणि जेव्हा मुळं कापणं सोडा, एक्सिवेशन जरी केलं ना तरी मुळं जी आहेत ना त्यांना जो ऑक्सिजन मिळणं बंद होतं आणि ती मुळं जी पकड असते ना मातीबरोबर ती सुटते. आणि मग कालांतराने ते इतकं कमकुवत होतं की पूर्ण झाडाचा डोलारा त्याच्यावर अवलंबून असतो. ती मुळं कमकुवत झाल्यामुळे मग हळूहळू झाड अंग सोडायला सुरुवात करतं आणि त्याचाच हा परिणाम आहे. तर मला वाटतं की महानगरपालिकेने याच्यावर तातडीने विशेष सभा घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे. नाही, ह्या झाडाचं मी आता पाहिलं तिथे सुद्धा त्या बुंद्यापर्यंत सिमेंट आणि फुटपाथ आणि बाजूचा हे डांबराचं सगळा जो लेअर आहे तो अगदी बुंद्यापर्यंत आहे. त्याला पाणीच मिळणार नसेल, त्याला ऑक्सिजनच मिळणार नसेल तर ती मुळं हळू एका रात्रीमध्ये झालेला विषय नाही आहे. एक बऱ्याच दिवसापासून वर्षापासून ती मुळं कमकुवत होत गेली. हे झाड पडताना देखील एकदम धडकन पडलेलं नाही, हळूहळू पडलं आहे. म्हणजे मुळं त्यांचा प्रयत्न करत असतात पडताना देखील, पण त्यांची ताकदच कमी झालेली असते, त्यामुळे ते पडलेलं आहे. मला वाटतं हे रात्रीच्या वेळेला घटना घडली म्हणून जीवितहानी झाली नाही. हेच जर ते थोडा उशिरा 4 नंतर झालं असतं ना तर इथे 4 नंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. म्हणजे घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांची मोठी गर्दी इथे असते. लोडिंग अनलोडिंग 12 नंतर चालू होतं, पण ते फ्रंट साईडला असतं, झाड बॅक साईडला पडलं आहे. तरी एक मनुष्य तिकडे माळ्यावर झोपलेला होता, तो थोडक्यात वाचला आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने महानगरपालिका प्रशासनाने विचार करायला हवा. मुळात त्याच्यामध्ये आम्ही त्या किशोरीताई असोत किंवा आम्ही सगळे गटनेते असो, आम्ही त्यांच्याकडे विशेष सभा मागितली होती, मार्चमध्ये मागितली होती. किशोरीताईंनी पत्र दिलं होतं की मान्सूनपूर्व काय तयारी चालू आहे, ती कितीपर्यंत कधी म्हणजे व्यवस्थित झाली आहे नाही झाली आहे, त्याची काय आताची परिस्थिती काय आहे, कशी झाली आहे, याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि चर्चेअंतून त्यातून जे काही निष्कर्ष निघतील त्याच्यावर प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्याने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. यासाठी ती बैठक मागितली होती, पण त्या बैठकीला त्यांनी साधं उत्तरही दिलं नाही आहे. कालसुद्धा मी हे सगळे इन्सिडेंट घडत आहेत म्हणून विशेष सभा मागण्यासाठी पत्र दिलेलं आहे. आणि मी कायद्यानुसार त्या जो महानगरपालिका ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार स्टँडिंग समितीच्या 5 सदस्यांनी सह्या करून आम्ही ते पत्र दिलेलं आहे. आता बघू त्याचं काय होतं. परंतु
महापौर म्हणतात आहेत की कुठेतरी स्ट्रेस पासिंग विरोधी पक्षनेत्यांनी माझ्या कार्यालयात केली आहे. स्थानिक पोलिसांच्या नाही, एक मेळा महानगरपालिकेचं मुख्यालय आहे ते, आणि मुख्यालयामध्ये महापौरांचं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये सामान्य नागरिक सुद्धा जाऊ शकतो. किशोरीताई तर विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे काहीतरी ट्रेस पासिंग वगैरे असं काही कायद्यामध्ये त्यांना लागू पडत नाही. पण मला दिली तरी त्याचा चौकशी अंती काही होणार नाही पहिली गोष्ट. परंतु महापौराने हा विषय खुल्या मनाने घ्यायला हवा. हे अशा तक्रारी वगैरे करायला नको होत्या. परंतु सातत्यानं वारंवार ज्या काही झाड पडणं असेल किंवा मॅनहोलमधनं माणूस पडून मृत्यू होणं, या ज्या काही घटना होतात आहेत, या सगळ्या घटनांना उपमहापौर संजय घाडी कुठेतरी आयुक्तांना जबाबदार धरतात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मी मागणी तुम्हाला एक सांगू का, ही वेळ आता ना हे ब्लेम गेम करण्याची नाहीये. मग उद्या आम्ही असं म्हणू की गेली 2-2.5 महिने आम्ही सभागृहात ओरडतो ह्या विषयांवर, नाले सफाईवर ओरडतोय, ह्या वृक्ष छाटणीवरून ओरडतोय, सिमेंटच्या रस्त्यांवरून, सगळ्या गोष्टीवर ओरड करतो. मग सत्ताधाऱ्यांनी का नाही दखल घेतली? मग आम्ही सत्ताधाऱ्यांचे राजीनामे मागायचे का? त्यांचीही नैतिक जबाबदारी आहे ना, कारण तुम्ही एक विश्वस्त आहात, तुम्ही ते सांभाळतात, तुम्ही रुलिंग देता, तुम्ही प्रशासनाकडून ते कामं करून घेऊ शकला नाहीत, ही तुमची तेवढीच नैतिकता आहे. मग तुमचे राजीनामे मागायचे का? हे ब्लेम गेम करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन ही परिस्थिती कशी हाताळता येईल आणि भविष्यात ह्या घटना वारंवार पुन्हा कशा होणार नाहीत याचा प्रयत्न करायला हवा. काय होतं की तुम्ही खड्डे बुजवायला, म्हणजे खड्डे बुजवावे लागतात किंवा खड्ड्यावर पैसा खर्च होतो म्हणून तुम्ही सिमेंटचे रस्ते केलेत. आता लोकांवर अशी परिस्थिती आलेली आहे की बरं ठीक आहे, पूर्वी खाली बघून चालावं लागत, आता वर बघून चालावं लागतंय. झाडं पडत आहेत, फांद्या पडत आहेत, अपघात होत आहे. बरं, वर बघून चालायचं झालं तर खाली कधीतरी मॅनहोल मध्ये पडायची सुद्धा भीती आहे. मग याला जबाबदार कोण आहे? मला मान्य आहे प्रशासन जबाबदार आहे, पण सत्ताधारी देखील त्याला तितकेच जबाबदार आहेत. परंतु हे सकाळी मातुंगेला जी घटना झाली झाड पडल्याची, ते प्रत्यक्ष दर्शवतो त्याची अशीच भीती म्हणून दाखवली. आता मग मी तुम्हाला ते सांगतो, प्रॉब्लेम तोच आहे. आता लोकांना जोपर्यंत हा सोसाट्याचा वारा आणि पाऊस आहे तोपर्यंत लोकांनी बाहेर पडायचं की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण लोकांनी खाली बघून चालायचं की वर बघून चालायचं? खाली बघितलं नाही तर झाकणं उघडी आहेत, मॅनहोल उघडी आहेत, वरती नाही बघितलं तर झाडं कोलमडून पडत आहेत. मला सांगा ना, लोक जीव मुठीत घेऊन आता सध्या आहेत. मग हा फेल्युअर कोणाचा आहे? आणि तुम्ही जरी आता सत्तेवर आला असलात तरी मागे 4 वर्ष प्रशासक तुमचाच होता, तुम्हीच राज्य करत होतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आणि त्याच्या अगोदर 25 वर्षाचा तुम्ही दाखला देता. 25 वर्ष देखील तुम्ही पार्टनर होतात. 25 वर्ष बाजूला बसून तुम्ही सत्तेत सहभाग होता, तुमचा उपमहापौर होता. त्यामुळे अशा जबाबदाऱ्या इतरांवर झटकणं हे भाजपाने आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बंद करावं. परंतु ह्या सगळ्या घटना घडत असताना सत्ताधाऱ्यांचं कुठेतरी असंवेदनशीलपणा पाहायला मिळतो. हो ना, ते अध्यक्ष काय बोलले मला सांगा ना. अहो, एकीकडे ते छोटं बाळ 11 वर्षाचा तो विहान श्रीवास्तव, आणि तो त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते असलम शेख मॅनहोलमध्ये गेले, आणि तुम्ही हसताय. म्हणजे काय हो तरी काय त्याला काय सिरियस गांभीर्य आहे की नाही? तुम्हाला म्हणजे संवेदनशीलताच राहिलेली नाही. आणि तो माणूस, त्या माणसाकडे पाहिलं की चीड येते, कळलं का? त्याला काय विचित्रच आहे तो.